अरे ओम्या बाळा, कसं वाकून बसलाय बघ मोबाईल बघत बघत. कुबाडील एक दिवशी मोबाईल ठेव बाजूला आणि बस जरा ताटपणे व्यवस्थित. थांबा हो काका, रील बघायला लागलोय. 2 मिनिटं थांबा. घ्या, झालं. सारखं दिवसभर रील रील रील. दुसरं काही करतोस का नाही? लग्नाचं वय झालेलं का तुझं? काय तुझा पोरगीचा पत्ता नाही, काय नाही, बघायला जातोस का नाही? नामू काका, आजचा काळ बदललाय. आधीसारखं काय राहिलेलं नाही. आता लग्नाला एक प्रोसेस असते. एकमेकाला समजून घ्यावं लागतं. डेटिंग ऍप्स थ्रू एकमेकाला भेटून, एकमेकाची समजूत काढून, एकमेकाचे गुण जाणून घ्यावे लागतात. घाई करून चालत नसते अजिबात. का बरं चालत नाही? अरे लवकर लग्न केलेलं चांगलंच असतंय की. आम्ही लवकर लग्न सुद्धा केलं आणि लवकर सेटल सुद्धा झालो. नाहीतर तुम्ही पोरं अजून डेटिंग ऍप्सवर पुरीच बघताय. आणि पुरी तर अशाच बघायला लागलाय जणू की मार्केटमध्ये भाजी घेत असल्यागत. काय उपयोग तुमचा लागा? काका, त्याला का नाही स्मार्ट चॉईस असं म्हणतात. तुमच्या काळात काय हो काका, तुम्ही 5 मिनिटाचा पोह्याचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यावर मुलगी पसंत केली सा. एवढं होऊन सुद्धा आमची नाती आजपर्यंत टिकून आहेत आणि इथून पुढे सुद्धा टिकून राहणार. नाहीतर तुम्ही एवढं डेटवर जाताय, एकमेकाला समजून घेताय, तरी सुद्धा तुमच्याच काळात डिवोर्स रेट खूप जास्त वाढलाय. ते पण आहेच म्हणा. का बरं असं होत असेल काका? कारण लग्नाआधी तुम्हा लोकांमध्ये जे असतं ते फक्त एक आकर्षण असतं आणि त्या आकर्षणाला तुम्ही प्रेम समजून बसता. आणि लग्नानंतर जेव्हा एकमेकाची साथ निभावण्याची वेळ येते, एकमेकाला समजून घेण्याची वेळ येते, एकमेकाचे गुण कळतात, तेव्हा मात्र तुम्हाला नातं नकोसं असतं आणि त्यामुळे तुमचे डिवोर्स होतात. तुमच्या बोलण्यात पॉइंट आहे बरं का काका. बरं मला सांगा, प्रेम नेमकं कसं असतं हो? खरं प्रेम हे लग्नानंतर होत असतं. एकमेकाला समजून घेऊन होत असतं. तुमच्यासारखं एकमेकाला महागडे गिफ्ट्स देऊन शो ऑफ करून होत नसतं. त्याने फक्त आनंद मिळू शकतो, समाधान नाही. म्हणून सांगतोय, एकमेकाला समजून घ्या, एकमेकाचे गुण जाणून घ्या. भले ते चांगले असतील वाईट असतील काही फरक पडत नाही. आणि तरी सुद्धा जर तुम्ही एकमेकाप्रती आदर मानत असाल, एकमेकाला समजून घेत असाल, तरच ते नातं टिकतं आणि तेच खरं प्रेम असतं आणि तेच पुढे जाऊन फुलासारखं बहरून निघतं. हो काका. चला खाली फिरायला जाऊया. या.